नमस्कार मित्रांनो, मी उदय लांड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकाला 100% लागणार दुप्पट बोंडे। पण हा उपाय कोणता की ज्या उपायामुळे आता कापसाच्या पिकाला 100% लागणार दुप्पट बोंडे। या उपायामध्ये किती खर्च येणार आहे व या उपायाचा वापर केल्याने 100% कापसाच्या पिकाला काय दुप्पट बोंडे लागणार, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने कापसाच्या पिकाला 100% लागणार दुप्पट बोंडे। पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता कापसाच्या पिकाला लागणार 100% दुप्पट बोंडे? या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया की असा कोणता उपाय आहे की ज्या उपायामुळे आमच्या कापूस उत्पादक कास्तकार बांधवाचं नशीब बदलणार, कारण त्याच्या कापसाला आता लागणार दुप्पट बोंडे। जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल एकरी 20 क्विंटल उत्पादन तर आपल्या कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त बोंडे लागणं आवश्यक आहे आणि यासाठी आपल्याला हा उपाय करावा लागेल ज्यामुळे आपल्या कापसाच्या पिकाला 100% लागणार दुप्पट बोंडे। पण कशा पद्धतीने, चला आता जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस आपल्या कापसाच्या पिकाला आवश्यकता असते फॉस्फरस आणि पोटॅशची। फॉस्फरसची आवश्यकता असते सर्व कळ्यांचं परावर्तन फुलामध्ये होण्यासाठी, पोटॅशियमची आवश्यकता असते सर्व फुलांचं परावर्तन बोंडात होण्यासाठी। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या कापसाच्या पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशियम या दोन्हीची आवश्यकता असते। जर या दोन्हीची आवश्यकता परिपूर्ण झाली तर आपल्या कापसाच्या पिकाला दुप्पट फुले व या दुप्पट फुलांमुळे दुप्पट बोंडे लागायला पोटॅशियममुळे मदत होते। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जो उपाय करायचा आहे तो 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 05234 हे विद्राव्य खत खरेदी करून आणायचे मित्रांनो। 15 लिटरच्या पंपामध्ये 100 ग्रॅम 05234 हे विद्राव्य खत मिक्स करून स्प्रे करायचा आहे। जर 60 ते 80 दिवसाच्या दरम्यान आपण सर्वांनी हा उपाय केला तर अवघ्या 100 ते 150 रुपयामध्ये आपल्या कापसाच्या पिकाची सर्व फुलं या ठिकाणी बोंडात परावर्तित होणार आणि आपल्या कापसाच्या पिकाला 100% लागणार दुप्पट बोंडे। आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा दुप्पट बोंडे लागले तर या जगातील कोणती शक्ती मित्रांनो आपल्या कापूस पिकातील उत्पादन रोखू शकणार नाही। जर या ठिकाणी आपल्याही कापसाच्या पिकाला दुप्पट बोंड लागण्याची आपली इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण होणार फक्त 100 रुपयात। यासाठी 05234 या विद्राव्य खताचा वापर कापसाच्या पिकामध्ये 60 ते 80 दिवसामध्ये करा। जर आपण केला 60 ते 80 दिवसामध्ये 15 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम 00234 या विद्राव्य खताचा वापर तर आपल्याही कापसाच्या पिकाला 100% लागणार दुप्पट बोंडे।
तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.